पापमोचनी एकादशीच्या दिवशी काय करावं असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? चला जाणून घेऊया. यंदा रविवार दिनांक 15 मार्च 2026 रोजी पापमोचनी एकादशी साजरी केली जाणार आहे. या निमित्तानं या व्रताचं महत्त्व आणि संपूर्ण पूजाविधी सुद्धा जाणून घेऊया. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीला पापमोचनी एकादशी असं म्हणतात. पापमोचनी एकादशी ही हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाची एकादशी मानली जाते, कारण या दिवशी व्रत केल्यानं सर्व प्रकारच्या पापांतून मुक्ती मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे. यंदा 15 मार्च रोजी रविवारी पापमोचनी एकादशी आली आहे. त्या निमित्तानं सविस्तर माहिती बघूया. पापमोचनी एकादशी ही भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी समर्पित आहे. आयुष्यात कळत न कळत घडलेल्या चुकांचं प्रायश्चित्त घेण्यासाठी आणि मनाची शुद्धता करण्यासाठी हे व्रत आवर्जून केलं जातं. या दिवशी पूजा कशी करावी आणि पूजेची पूर्वतयारी कशी करावी, तर दशमीचे नियम आहेत. एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी 14 मार्च 2026 रोजी सात्विक आहार घ्यावा. सूर्यास्तानंतर शक्यतो भोजन टाळावं आणि पूजेसाठी भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती किंवा फोटो घ्यावा. पिवळी फुलं, तुळशीची पानं, धूप, दीप, फळं, पिवळे चंदन आणि पंचामृत इत्यादींची तयारी करून ठेवावी. दुसऱ्या दिवशीचा एकादशीचा पूजाविधी बघूया. ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावं. स्नानाच्या पाण्यात थोडं गंगाजल टाकावं. देवघरात दिवा लावून हातामध्ये अक्षता आणि पाणी घेऊन व्रताचा संकल्प घ्यावा. म्हणावं, मी माझी सर्व पाप नष्ट व्हावेत आणि ईश्वरी कृपा मिळावी यासाठी पापमोचनी एकादशीचं व्रत करत आहे असा संकल्प करावा. विष्णुपूजेला सुरुवात करावी. भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला पंचामृतानं अभिषेक करावा. त्यानंतर पिवळी वस्त्र आणि पिवळे चंदन अर्पण करावे. भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीची पानं अत्यंत प्रिय आहेत. त्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. मात्र रविवारी तुळशीची पानं तोडू नयेत, त्यामुळे शनिवारीच तुळशीची पानं तोडून ठेवावीत आणि एकादशीला ती भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करावीत. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. विष्णू सहस्रनामाचं पठण करावं. हे सुद्धा अत्यंत फलदायी मानले जातं. पापमोचनी एकादशीच्या दिवशी आरती आणि नामस्मरणालाही विशेष महत्त्व आहे. एवढंच नाही तर या एकादशीच्या दिवशी पौराणिक कथा वाचावी आणि ऐकावी सुद्धा, कारण कथेच्या श्रवणाशिवाय व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही असं मानलं जातं. पापमोचनी एकादशीच्या उपवासाचे नियम काय, तर या दिवशी पूर्ण उपवास करावा. निराहार उपवास करणं उत्तम मानले जातं. जर शक्य नसेल तर फलाहार करावा. एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणं वर्ज्य आहे, म्हणून भात खाऊ नये. कोणाचीही निंदा नालस्ती करू नये आणि दिवसभर सात्विक विचार ठेवावेत. एकादशीच्या व्रताची सांगता दुसऱ्या दिवशी करावी, म्हणजेच सोमवारी 16 मार्च रोजी सकाळी सूर्योदयानंतर द्वादशी तिथीला आपण व्रताचं पारण